चला मंडळी, आज बनवूया वांगे बटाट्याची भाजी। नमस्कार, मी सीमा किचनमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज बघूया तशी भाजी। त्यासाठी मी मीडियम साईजचे वांगे कापून घेतले आहे, एक बटाटा देखील कापून घेतला आहे। त्याकरता मसाले देखील घेतले आहे। मसाल्यामध्ये 1 चमचा धना पावडर आहे, 1 चमचा कांदा लसूण मसाला आहे, 1 चमचा मिरची पावडर आहे, पाव चमचा गरम मसाला आहे, पाव चमचा हळद आहे आणि चवीनुसार मीठ आहे। तर आता हे सर्व मसाले आपल्याला वांग्यामध्ये बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। मसाले आपल्याला चांगल्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहे। त्याला 5 मिनिटं असंच ठेवायचे। आता भाजीसाठी वाटण बनवून घेणार आहोत। हे मी 2 चमचे सुक्कं खोबरं घेतलं आहे, त्याला थोडंसं भाजून घेतलं आहे। मुठभर शेंगदाणे घेतले आहे, 4-5 लसूणच्या पाकळ्या, 1 इंच आलं, थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी चिंच। जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। चला, फोडणीसाठी मी कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून घेतलं आहे। त्यानंतर आपल्याला राई जिरे फोडणी द्यायची आहे। राई जिरे चांगले तडतडले त्यानंतर आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे। त्यानंतर मी 1 कांदा घेतलाय बारीक चिरलेला, तो देखील आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाल्यावरती आपल्याला हे जाडसर वाटलेलं वाटण देखील याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे। वाटण आपलं चांगलं परतून झालं आहे। आता आपण याच्यामध्ये वांगा बटाटा मसाल्यामध्ये आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे। पुन्हा चांगलं मिक्स करून घ्या। आता याच्यावर झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटं भाजी शिजून घ्यायची आहे। 5 मिनिटांमध्ये आपल्याला मध्ये मध्ये याला चेक पण करायचं आहे, नाहीतर भाजी खाली बघा। भाजी आपली तयार आहे। तर आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करा। धन्यवाद। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।